की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. तारुण्याची अर्पुनी समिधा मुक्त जाहली भारत माता. तारुण्याची अर्पुनी समिधा मुक्त जाहली भारत माता. स्वातंत्र्याचा सूर्य उगवला मातृभूमीच्या नभी. सुवर्णभूमी धरतीवरही सदैव तळपत राहो. बलशाली भारत हो, बलशाली भारत हो. अभिमानास्पद जीवन वृत्ती आदर प्रीती भारत भक्ति. अभिमानास्पद जीवन वृत्ती आदर प्रीती भारत भक्ति. साहस संयम आणि समर्पण शर्थ करूया शौर्याची. सुवर्णभूमी धरतीवरही सदैव तळपत राहो. बलशाली भारत हो, बलशाली भारत हो, बलशाली भारत हो. नमस्कार. बलशाली भारत होवो या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत कॅप्टन विक्रांत बर्वे. पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेचे माजी विद्यार्थी असलेले कॅप्टन बर्वे सध्या कमर्शियल पायलट म्हणून कार्यरत आहेत. परंतु याआधी नेव्हीतील त्यांचे अनुभव ते आज आपल्याला सांगणार आहेत. नमस्कार विक्रांतजी, आपलं बलशाली भारत हो या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आपण 1990 साली पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेतून 10वी उत्तीर्ण झालात. त्यानंतर 11वी आणि 12वी साठे महाविद्यालयातून आपण केली. तर सुरुवातीलाच आपण तुमची शाळेची एखादी विशेष आठवणीनंच या चर्चेची सुरुवात करूयात. बालपणीचा काळ सुखाचा, त्यामुळे शाळेच्या आणि पार्ले कॉलेजच्या आम्ही होतो. म्हणजे आपल्यातले बरेच जण जेव्हा पार्ले कॉलेजमध्ये होते तेव्हा त्याला पार्ले कॉलेजच म्हणायचे. आता काही वर्षांपूर्वी ते साठे कॉलेज झाले. अशा दोन्हीकडच्या खूप सगळ्या आठवणी आहेत आणि खूप छान छान आहेत. पण वेळेअभावी मी काही त्यातल्या सांगतो. मी लहान असताना अगदी सर्वसामान्य बाकीच्या मुलांसारखाच होतो, ज्याला खेळायची खूप आवड होती, थोडासा खोडकर होतो, मस्ती मस्करी थट्टा खूप सगळ्या करायचो आणि त्याचा प्रत्यय शाळेतही आलेला आहे. माझ्याकडे एक स्टीलची पट्टी होती आणि शिक्षकांच्या नकळत ती अशी खालती टाकली की त्याचा बराच वेळा आवाज येत राहायचा आणि मग नंतर परत लपवून ठेवायची होती. दुसरं असं की मला खेळायची खूप हौस होती आणि तेव्हा मधल्या सुट्टीत म्हणजे मोठ्या सुट्टीत 20 की 25 मिनिटांची सुट्टी असायची, ती सगळेच जणं खालती पटांगणावर खेळायला जायचे. म्हणजे एवढं मोठं पटांगण असूनसुद्धा ते कधी कधी कमी पडायचं. त्यामुळे आपल्याला पाहिजे ती मोक्याची जागा पटकावण्यासाठी लवकर जाऊन जागा पटकवायला लागायची. पण तसं करायला गेलं तर मग डबा कसा संपणार, आणि डबा जर संपला नाही तर मग घरी गेल्यानंतर आईकडनं तर मग तो डबा पण संपवायचा असायचा. तर मग आम्ही 3-4 जण होतो, ते आळीपाळीने एका दिवशी एक एका दिवशी एक असं करत वर्ग चालू असतानाच डबा संपवायचो. पकडलो गेलो नाही, मोठी गोष्ट झाली. त्या व्यतिरिक्त मी शाळेत असताना तबला शिकत होतो आणि शाळेतल्या बऱ्याच कार्यक्रमांना आणि स्पर्धांना मी गाण्याच्या वगैरे स्पर्धांना मी साथीला असायचो. तर त्याच्या सरावासाठी आम्ही
संगीताच्या शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे संगीत कक्षेत जाऊन त्याचा सराव करायचो. बऱ्याचदा त्यांनी सांगितलेलं असायचं, काही वेळा त्यांनी सांगितलेलं नसतानाही आम्ही वरती जाऊन आमचा सराव करायचो. पण त्यात खूप मजा आली आणि खूप छान ते आमचा जो ग्रुप जमलेला गाण्याचा तो खूप छान जमलेला त्यावेळेला. अजून एक गोष्ट अशी जी पार्ले कॉलेजमध्ये मला फायदा झाला तो म्हणजे व्यायामशाळेत मी जे व्हॉलीबॉल शिकलो त्याचा. मी पार्ले कॉलेजच्या व्हॉलीबॉलच्या टीममध्ये होतो आणि त्यामुळे तिकडे हजेरीचा असा प्रकारच नव्हता. जे बंकिंग आम्ही शाळेत थोडंफार करायचो ते पार्ले कॉलेजमध्ये गेल्यानंतर हजेरीचा प्रश्न असल्यामुळे तिकडे सर्रास चालायचं. अशा काही छोट्या मोठ्या आठवणी असून भरपूर आहेत, पण वेळेअभावी इथे थांबतो. पण तुम्ही या आठवणी सांगता आहात, परंतु आम्हाला माहिती आहे की तुम्ही एक हुशार विद्यार्थी होता ज्याला 4थी आणि 7वी या दोन्ही शिष्यवृत्त्या मिळालेल्या होत्या. असं असताना मग हुशार विद्यार्थ्यांप्रमाणे इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावं असा विचार न करता तुम्ही सैन्यदलात जावं असं कसं काय ठरवलं? म्हणजे घरी तशी काही वातावरण होतं किंवा अशी एखादी घटना घडली का की तुम्हाला वाटलं की आपण सैन्यदलात गेलं पाहिजे? मुळात म्हणजे मी फार हुशार वर्गातला अशा कॅटेगरीतला नव्हतो. अबव ॲव्हरेज म्हणता येईल फार तर. आणि लहानपणी बऱ्याच गोष्टी आपण बाकीचे सगळे सवंगडी करतात म्हणून आपण करतो. 4थीची शिष्यवृत्ती अशीच झाली की बाकी सगळ्यांनी फॉर्म भरलेला, बाकी सगळे देत होते, आपण पण देऊया असं करून 4थीची शिष्यवृत्ती उत्तीर्ण झालो. मग त्यानंतर त्याच्यासाठी बँकेत खातं उघडायला लागलो. ते छान वाटत होतं की बँकेत आपल्या नावाचे पैसे येत आहेत. मग मधून जाऊन ते पासबुक भरून येत होतो. असं करता करता हे सगळं आईनी बघितलं घरी. आणि मग तिने एक युक्ती केली. तिला तिच्या कार्यालयामधनं शिष्यवृत्ती मिळायची तिच्या मुलांमुलींसाठी. आणि आईने सांगितलं की ते जर तुम्हाला 80% वर गुण मिळाले तरच ती शिष्यवृत्ती मिळते. मग तो एक थोडासा इन्सेंटिव्ह मिळाला की त्या दृष्टीने मग अभ्यास करायला सुरुवात केली. त्याचा फायदा मात्र असा झाला की 5वी ते 10वी मी 9मध्ये होतो आणि 7वीची शिष्यवृत्ती पण त्यातनंच उत्तीर्ण झालो. म्हणजे असं काही विशेष त्याच्यासाठी मेहनत केली असं मी म्हणणार नाही. आणि सैन्यदलात भरती होण्याच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल तर प्रत्येकच मुलाच्या मनात लहानपणी कुठेतरी आपण सैनिक व्हावं हे असतं. आणि त्या दृष्टीने काही मुलांना ती संधी मिळते, काही मुलांना मिळत नाही. परत पुढे पुढे बाकीच्या गोष्टींचे जे प्रभाव पडत जातात त्यामुळे तो दृष्टिकोन बदलतो. मला असं म्हणता येईल की मी नशीबवान होतो. माझ्यावर जे प्रभाव पडत गेले, ज्यामुळे मी घडत गेलो, एकतर ही व्यायामशाळा होती आपली लहान शाळेच्या बिल्डिंगीत पटांगणात जी चालायची, त्याने मला बराचसा माझ्या व्यक्तिमत्वाला पैलू दिला. तिकडे आम्हाला जे शिकवणारे एक सर होते ते स्वतः आर्मीमध्ये भरती झाले, आपल्याच शाळेचे आहेत. आणि असं सगळं करून पुढे जे काही गोष्टी घडत गेल्या त्यांनी माझा निर्णय दृढ होत गेला की मी सैन्यदलात भरती होईन. आणि मुख्य म्हणजे माझ्या आईवडिलांचा त्याला पूर्ण पाठिंबा होता. 12वी नंतर तुम्ही NDAत प्रवेश घेतला, त्यासाठी तयारी कशी केली होती आणि NDAतील तुमचं जीवन किंवा तिथले अनुभव याविषयी थोडक्यात सांगा. 12वी नंतर NDA आणि नेव्हल अकॅडमी या दोन्हीची एकच प्रवेश परीक्षा असते आणि ती UPSC नावाची एक संस्था आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर ती संस्था या सगळ्यांच्या प्रवेश परीक्षा घेते. ह्याच फक्त नाही, सिव्हिल सर्व्हिसेससाठी पण ज्या आहेत त्या पण प्रवेश परीक्षा UPSCच घेते. आणि NDA आणि नेव्हल अकॅडमीची जी एकत्रित परीक्षा आहे, प्रवेश परीक्षा, त्याची जाहिरात UPSCच्या वेबसाईटवर डिसेंबर आणि मे अशा 2 महिन्यांमध्ये येते. डिसेंबरमध्ये जी परीक्षा होते, जाहिरात येते, त्याची परीक्षा एप्रिलमध्ये होते. आणि मेमध्ये जी जाहिरात येते त्याची सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होते. आता मी जेव्हा 11वी 12वी झालो त्यावेळी माहिती जशी आजकाल सहज उपलब्ध आहे, तुम्ही संगणकासमोर बसा, मोबाईलवर बघा, तुम्हाला लगेच माहिती मिळते. तेव्हा अशी माहिती लगेच उपलब्ध नसायची. त्यामुळे कोणी ओळखीचं तिकडे गेलं किंवा कोणी ती परीक्षा दिली तर अशा लोकांकडनं ते कळायचं.
तेव्हा मला हे माहितीच नव्हतं की 12वी चालू असताना पण तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. फक्त ती परीक्षा दिलीत आणि त्यानंतर तुम्ही SSB इंटरव्ह्यू म्हणून असतो, म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड असं त्याला म्हणतात. तर तो इंटरव्ह्यू क्लिअर करून तुम्हाला NDAला भरती व्हायच्या आधी फक्त 12वी पासचं सर्टिफिकेट दाखवायला लागतं. हे तेव्हा मला माहीत नव्हतं. त्यामुळे मी 12वीची परीक्षा झाल्यानंतर मी NDAची प्रवेश परीक्षा दिली. आणि तेव्हा मध्ये 6 महिन्यांचा जो अवधी होता तेव्हा मी पुण्याला फर्ग्युसनमध्ये BCS शिकत होतो, बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स. मला कम्प्युटरमध्येही खूप इंटरेस्ट होता तेव्हा मुंबईमध्ये कुठेही BCS हा कोर्स नव्हता. त्यामुळे मी फर्ग्युसनला जाऊन BCS शिकत होतो. आणि ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्यालाच माझ्या एका मित्राबरोबर एक रिटायर्ड कर्नल होते, त्यांच्याकडनं मी थोडंफार त्या SSBसाठी मार्गदर्शन घेतलं. पुढे ज्या शारीरिक चाचणी असतात त्याच्यात मला फारसा म्हणजे मला ते मुश्किल वाटतच नव्हतं, कारण व्यायामशाळेने एवढी तयारी करून घेतलेली लहानपणापासूनच की त्यामुळे मला त्याच्यात काहीच मुश्किल वाटलं नाही. काही जणांना जातं तेही मुश्किल, पण ते तसं मुश्किल नाही आहे जर तुम्ही रोजच्या रोज व्यायाम करत असलात तर. आणि मग पुढे जाऊन मी जानेवारी 1993 साली शेवटी मी NDAमध्ये भरती झालो. NDAमध्ये जातानाच तुमचं हे ठरलं होतं की आपल्याला नेव्हीमध्येच जायचं आहे किंवा नौसेनेचं असं काही वेगळं आकर्षण होतं का? किंवा नौसेनेचं जीवनही इतर या दोन्ही दलांपेक्षा कसं वेगळं असतं? त्यातले रोमहर्षक प्रसंग काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत, याविषयीही सांगा. एकतर मला लहानपणापासून वैमानिक बनायचं होतं. आणि NDAचा अर्ज भरतानासुद्धा त्याच्यात तुम्ही एकतर नेव्हल अकॅडमीचा पहिल्या क्रमांकावर लिहू शकता किंवा मग 3 सर्व्हिसेसमधलं कुठलंही पहिल्या क्रमांकावर लिहू शकता तुमच्या चॉईसप्रमाणे. तर त्याच्यात मी वायुदलाचं नाव पहिलं लिहिलेलं. पण मी म्हटलं तसं SSB नंतर SSBमध्ये ज्या शारीरिक चाचणी वगैरे झाल्या त्याच्यात मी उत्तीर्ण झालो. पुढे जेव्हा वैद्यकीय चाचणीसाठी पाठवायला लागलं तेव्हा वायुदलासाठी ज्या चाचण्या होतात त्या खूप जास्त डिटेल असतात. त्या म्हणजे त्याच्यात तुमचे उंची, फक्त उंची नाही तर तुम्ही बसून उंची किती आहे, तुमची पायांची लांबी किती आहे, तुमची हातांची लांबी किती आहे, हे सगळं. परत त्याच्यात अजून तुमचा ECG घेतला जातो हृदयासाठी, तुमचा एक्सरे घेतला जातो छातीचा, पोटाचा अल्ट्रासाऊंड घेतला जातो, मेंदूचा EEG इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफ घेतला जातो, प्लस बाकी तुमचे अजून पण ब्लड युरिन हे सगळे सॅम्पल्स घेतले. असे सगळे खूप सगळ्या चाचण्या त्याच्यात होतात. तर त्याच्यात त्यांना काहीतरी आढळलं ज्यामुळे त्यांनी मला सांगितलं की मी वायुदलासाठी अपात्र आहे. पण त्यांनी तेव्हा हेही सांगितलं की ही माझ्या झालेल्या सगळ्या चाचण्या बंगलोरला, इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन, त्यांनी सांगितलं की पुढे दिल्लीला अजून एक आमची संस्था आहे, तुम्ही जाऊन तिकडे अजून चाचण्या करू शकता. की त्यांनी जर सांगितलं की हे सगळं ठीक आहे तर तुम्ही मग भरती होऊ शकता. पण हे सगळं करण्यामध्ये थोडाफार वेळ गेला. आणि माझ्या बॅचचे म्हणजे मी 89 कोर्सचं आहे. जे विषम कोर्स असतात ते जानेवारीमध्ये चालू होतात किंवा ते मुलं त्याची डिसेंबरमध्ये जॉईन होतात. आणि सम कोर्स असतात म्हणजे 90th 92 वगैरे ते सगळे जूनमध्ये, म्हणजे ते मेमध्ये जॉईन करतात आणि जूनमध्ये त्यांचा कोर्स चालू होतो. तर मी डिसेंबरच्या ऐवजी जानेवारीमध्ये जॉईन झालो NDAमध्ये. आता त्यामुळे असं काय झालं की तेव्हा जी NDAची स्ट्रेंथ असते टोटल प्रत्येक कोर्समध्ये 300 मुलं घेतात ते. त्यातली नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्स याची प्रत्येकाची एक आकडेवारी आहे. तेव्हा एअरफोर्समध्ये फक्त 70 जणं घ्यायचे आणि मी उशिरा जॉईन झाल्यामुळे ते 70 जागा ऑलरेडी भरलेल्या. माझा दुसरा जो चॉईस होता तो नेव्हीचा होता, त्यामुळे मला त्यावेळेला नेव्ही मिळालं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला पाहिजे तर 4थ्या सत्रानंतर, NDAमध्ये 6 सत्र असतात टोटल 3 वर्ष, 4थ्या सत्रानंतर 5व्या आणि 6व्या सत्राला तुम्ही अर्ज टाकू शकता तुम्हाला सर्व्हिस जर चेंज करायची तर. म्हणजे नौदलामधनं तुम्ही परत वायुदलात जाऊ शकता. पण 2 वर्ष NDAमध्ये बघितल्यानंतर आणि सगळ्यांशी बाकी तिकडे जे आमचे अधिकारी होते, इन्स्ट्रक्टर्स होते, त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर मला असं जाणवलं की नेव्ही पण चांगली सर्व्हिस आहे. आणि मग मी नेव्हीमध्येच रुजू झालो आणि मग मी पुढे नेव्हीतच वैमानिक बनलो. म्हणजे वैमानिक बनण्याचं स्वप्न तसंच कायम होतं, ते नेव्हीमध्ये सुद्धा ती मला अपॉर्च्युनिटी मिळाली.
NDAमध्ये जी 3 वर्ष काढली ते जे प्रशिक्षण असतं ते खूपच खडतर असतं. कैक मुलं जी सैनिकी प्रशिक्षण संस्थांमधनं शिकून येतात थोडंफार, काही जण 2 वर्ष, काही जण 6 वर्ष काढून येतात, त्यांना त्या आयुष्याची थोडीफार सवय असते. पण माझ्यासारख्या सामान्य जीवनातून NDAमध्ये जे भरती होतात त्यांना काही जणांना ते थोडंफार मुश्किल जातं, काही जणांना त्यातला शारीरिक भाग मुश्किल जातो. तसंच तिकडे जे सिनियर्स असतात ते तुम्हाला मार्गदर्शन करतात, ज्याला कलोकियल टर्ममध्ये रॅगिंग म्हटलं जातं. पण ते खरं तर मार्गदर्शनच असतं, ते तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ बनवण्यासाठी असतं. तर काही लोकांना ते जड जातं, काही लोकांना अभ्यासक्रम जड जातो की सकाळी 5:30ला उठून तुम्ही 6ला PT फील्डवर जाता आणि तिकडे धावायला, काही जण स्विमिंग, काही जण ड्रिल असं करायला जे सुरुवात करतात ते 1.5 तास तुम्हाला रगडल्यानंतर आंघोळ करून नाश्ता करून परत तुम्हाला क्लासेसमध्ये बसवलं जातं. तर अशा ह्याच्यात अभ्यास तुम्ही किती करणार? आणि परत दुपारचे सकाळचे वर्ग झाले की दुपारी जेवण झाल्यानंतर परत स्क्वॉड्रनमधनं तुम्हाला धावायला, क्रॉस कंट्रीला नेणार, खेळ खेळवायला नेणार. मग संध्याकाळी आपापल्या रूम सज्ज करून दरवाजे उघडे टाकून अभ्यास करत बसायचा, असा तिकडचा एक दिनक्रम असतो. त्या संध्याकाळच्या वेळेला एवढं दमून आल्यानंतर असा किती, त्यामुळे तिकडे अभ्यासाला म्हणजे दुय्यम स्थान आहे असं नाही म्हणणार मी, अभ्यासालाही महत्त्व आहे. कारण तिकडे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचा BSc आणि BAचा अभ्यासक्रम चालवला जातो आणि त्या 3 वर्षांमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट पदवीधर होऊन बाहेर पडता NDAमधनं. पण त्याबरोबरच इतर इतक्या सगळ्या गोष्टी चालू असतात. मला तिथेही तबल्याचा थोडाफार फायदा झाला. मी तिकडे आमचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे अवांतर गोष्टींमध्ये वेगवेगळे क्लब्स असतात. तर त्याच्यात मी इंडियन म्युझिक क्लब घेतलेला. मला तिकडे मनासारखा तबला वाजवता आला आणि त्याचा फायदा पुढे असाही झाला की जे सत्राच्या शेवटी तिकडे इंटर बटालियन कॉम्पिटिशन असतात एंटरटेनमेंटच्या, तर त्याच्यात मला वाजवायची संधी मिळाली. दुसरं पार्ले कॉलेज मी म्हटलं तसं व्हॉलीबॉल टीममध्ये होतो मी. NDAच्या पहिल्या सत्रापासून NDAच्या व्हॉलीबॉल टीममध्ये सुद्धा होतो आणि तिकडनं खूप ठिकाणी जायची संधी मिळाली. म्हणजे तिकडनं आम्ही बऱ्याचदा सरावासाठी फर्ग्युसन कॉलेजच्या टीमबरोबर खेळायचो, कधी डेक्कनच्या टीमबरोबर खेळायचो. त्यानंतर कॉम्पिटिशन्स व्हायच्या, त्याच्यासाठी मी IMA डेहराडूनला जाऊन आलेलो आहे. अशा बऱ्याच तिकडनं संधी खूप मिळाल्या. मुख्य तिकडे असं की तुम्ही जर डे टू डे रुटीनपासनं काही कारणामुळे लांब जाऊ शकताय तर तीच एक मोठी गोष्ट असायची आणि ती खूप मला संधी मिळाली तशी. नौसेनेतील जीवन इतर दोन्ही दलांपेक्षा कसं वेगळं असतं आणि तिथले काही रोमहर्षक प्रसंग किंवा तिथे काय विशेष चॅलेंजेस ऑफिसर्सना येतात याविषयी सांगा. तर नेव्हीतल्या रोमहर्षक असे खूप सगळे प्रसंग आहेत. अगदी मी सी कॅडेट म्हणून INS कृष्णावर होतो तेव्हापासनं ते 2018मध्ये मी प्री मॅच्युअर रिटायरमेंट घेतली तेव्हापर्यंत. सुरुवात मी कृष्णापासूनच करतो. INS कृष्णा ही आपण घेतलेली एक इंग्लंडची युद्धनौका आहे, ज्याच्यात म्हणजे आता ती पण डिकमिशन झाली. ती इंग्लंडनी फॉकलंड वॉरमध्ये वापरलेली, फॉकलंडबरोबर जे युद्ध झालेलं तेव्हा ती वापरलेली आणि ती फ्रिगेट प्रकारची युद्धनौका होती. आपल्याला देताना आणि त्याच्यावर एक्सोसेट नावाची क्षेपणास्त्र होती. आपल्याला देताना त्यांनी ती सगळी क्षेपणास्त्र काढून घेतली आणि फक्त ते सांगाडे ठेवले त्याचे. तर आता त्याची गोष्ट अशी की त्या शिपवर आम्ही सी कॅडेट म्हणून होतो आणि कोचीनहून आम्ही मद्रासला चाललेलो. तेव्हा मद्रासच म्हणायचं त्याला, कोचीनहून मद्रासला चाललेलो. तर मद्रासला जाताना खालती श्रीलंकेच्या दक्षिणेहून म्हणजे डुंड्रा हेड नावाचं तिकडे एक शेवटचं टोक आहे श्रीलंकेचं, त्याच्या दक्षिणेहून जायला लागतं. आणि त्याच्या दक्षिणेला जाता जाता आम्हाला माहिती अशी मिळाली आमच्या मुख्यालयाकडनं की तिथे LTTची एक शिप आहे ज्याचा माग घेत आहेत कोण कोण, तर श्रीलंकेच्या 2 युद्धनौका आणि आपली एक तटरक्षक दलाची युद्धनौका. तर ती तुम्हाला दिसली तर फक्त कळवा असं आम्हाला माहिती मिळालेली. तर आम्ही शोधायला लागलो त्यांना. आमच्या रडारमध्ये काही वेळाने आम्हाला एक युद्धनौका दिसली जी म्हणजे सस्पिशियस होती. मग आम्ही त्यांना बोलावलं, त्यांच्या जवळ जायला लागलो आणि त्यांना बोलावलं. तर आधी सुरुवातीला काही आमचं ऐकत नव्हते. साधारण संध्याकाळची वेळ होती आणि दृश्यता काही फारशी छान नव्हती.
तर त्या शिपच्या आम्ही अगदी जवळ गेलो आणि त्यांच्या बरोबरीनं त्याच वेगाने जायला लागलो. तरीही आमचं ते ऐकत नव्हते म्हटल्यानंतर आमच्या सीओनी कमांडिंग ऑफिसरनी एक युक्ती केली. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जी क्षेपणास्त्र आहेत ती आम्ही तुमच्यावर चालवू जर तुम्ही आमचं ऐकलं नाहीत तर. खरं तर आमच्या शिपवर एक साधी गन पण नव्हती. बराच वेळ गेला जेव्हा आम्ही वाट बघत होतो आता ते काय करतायत आणि उत्सुकता वाढत होती, उत्कंठा वाढत होती. थोड्या वेळाने त्या शिपने आपला वेग कमी केला आणि आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही आता तुमचा मोर्चा कोलंबोकडे वळवा कारण तुम्ही ज्या दिशेत जाताय ते बरोबर नाही आहे. ते सुरुवातीला न ऐकल्यामुळे आम्हाला जरा भीती वाटत होती की आणि उलटं त्यांनी आमच्यावर जर त्यांच्या गन चालवल्या तर आमच्याकडे प्रत्युत्तर द्यायला काहीच नव्हतं. पण नशिबाने जी थाप ठोकलेली ती लागू पडली आणि त्या शिपने वेग कमी करून मग परत ती कोलंबोकडे जायला लागली. थोड्या वेळाने मग आम्ही त्या श्रीलंकेच्या युद्धनौकेला आणि आमच्या तटरक्षक दलाच्या पण नौकेला सांगितलं की अशी अशी ती कोलंबोकडे जाते. पुढे जाऊन दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा मद्रासला पोचलो शिपमध्ये न्यूजपेपर आला तेव्हा असं कळलं की श्रीलंकेच्या युद्धनौकांनी ती शिप बुडवून टाकलेली. म्हणजे त्यांच्यात गोळीबारी झाली आणि त्यामुळे ती गेली. ती जर आमच्यावर झाली असती तर आमच्याकडे काहीही नव्हतं तेव्हा. ही एक शिपवरची असताना गोष्ट. दुसरं पुढे मी नेव्हल एव्हिएशनमध्ये भरती झालो आणि त्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर अगदी नवीन पायलट म्हणूनच मला परत पोर्ट ब्लेअरला माझं पोस्टिंग होतं. पोर्ट ब्लेअरला एक डॉर्नियर विमानाचं हवाई जत्था आहे आमचा. हवाई जत्था म्हणजे एअरस्कॉन आणि तिकडनं बऱ्याच म्हणजे तिकडे मलाक्का स्ट्रेट म्हणून एक स्ट्रेट्स आहेत. खूप तिकडे ह्यांची मर्चंट शिपचं खूप ट्रॅफिक असतं, खूप रहदारी असते. तर तिकडे त्यानंतर हिंदी महासागरात असे आम्ही टेहळणीसाठी नियमितपणे जात असायचो. एकदा माहिती मिळाली की इंदिरा पॉईंट म्हणजे जो भारताचा सगळ्यात दक्षिणेचा पॉईंट आहे, कॅम्बल बे नावाचं एक तिकडे बेट आहे. त्या बेटाच्या दक्षिणेला तो पॉईंट आहे. त्याच्या दक्षिणेला अमेरिकेचं एक कॅरियर बॅटल ग्रुप असणार होतं. कॅरियर बॅटल ग्रुप म्हणजे काय असतं की एक एअरक्राफ्ट कॅरियर असते जी म्हणजे विमानवाहू युद्धनौका आणि त्याच्या आसपास छोट्या मोठ्या युद्धनौकांचा एक ताफा असतो त्या कॅरियरच्या रक्षणासाठी. तर आमच्या ज्या विमानांचं किंवा आमच्या स्क्वॉड्रनचं एक ऑब्जेक्टिव्ह एम जो आहे ते असंही असतं की लोकांना दुसऱ्या देशांच्या नेव्हीजना आपला प्रेझेंट दाखवायचा. आपण तिकडे आहोत, आपण तिकडे नेहमी टेहळणी करतो असं दाखवणं हे पण महत्त्वाचं असतं. त्यामुळे आम्हाला सांगितलं जा तुम्ही तिकडे त्या कॅरियर बॅटल ग्रुपपाशी जा, तिकडचं छायाचित्रीकरण करून परत या. तर जागा आम्हाला त्यांनी सांगितलेली की साधारण कुठे असतील. आम्ही त्या जागेपाशी जायला लागलो आणि त्या ग्रुपपासनं आम्ही साधारण 70 नॉटिकल माईल म्हणजे 125 किलोमीटरच्या आसपास होतो तेव्हा आमच्या रडार स्क्रीनवर ते दिसायला लागल्या त्या सगळ्या शिप्स हळूहळू. तर आमच्याबरोबर एक छायाचित्रकार होता बरोबर, त्याला आम्ही आमच्या बेसमधून घेऊन गेलेलो आणि मी कॉकपिटमध्ये होतो आणि तो असा मागे होता म्हणून मी वळून त्याला सांगणार होतो तेवढ्यात बघितलं की तो त्या बाजूला खिडकीतनं काहीतरी छायाचित्र घेतो आहे. त्याला म्हटलं अरे समोर बॅटल ग्रुप आहे तू आणि एवढ्या लांब आहे तू इकडनं काय छायाचित्र घेतो. त्याने खुणेनेच दाखवलं तिकडे बघा. मग बाजूला जो पायलट होता त्याने तिकडे बघितलं. तिकडे आमच्या विमानाच्या बरोबरच एक अमेरिकेचंच त्या कॅरियरवरनं एअरबोर्न झालेलं एक S3 वायकिंग नावाचं एक विमान होतं. ते अँटी सबमरीन म्हणजे पाणबुड्यांच्या विरोधात वापरण्यातलं विमान होतं आणि त्याचा म्हणजे त्याच्याकडे तेल भरपूर असतं. तो 4-4.5 तास हवेत राहू शकतो. आता तो आलेला आमच्या बाजूला. मग आम्ही आमचा जो कम्युनिकेशन सेट असतो त्याच्यावर एक फ्रिक्वेन्सी लावली आणि त्याच्याशी तो त्याच्यावर ट्रान्समिट करत होता ऑलरेडी की तुम्ही आमच्या शिपच्या जवळ जात आहात, तिकडनं लांब जा. अमेरिकन लोकांचं हे नेहमीचंच आहे. त्यांचा जर कॅरियर बॅटल ग्रुप असला तर त्याच्या आसपास 100 नॉटिकल माईल म्हणजे जवळपास 200 किलोमीटर कोणीही येता कामा नये असा त्यांचा अलिखित नियम आहे. त्यामुळे कोणी यायला लागलं की हे लोक पाठवून देतात कोणाला तरी त्यांना पळवून लावायला. तर आम्ही आधी विचार केला की
फायटर असतं तर त्याच्याकडे एवढं तेल नसतं, तो जास्त वेळ हवेत राहू शकत नाही. तर म्हटलं की आपण बघूया. मग आम्ही आमचा वेग थोडा कमी केला, तर त्यांनी पण कमी केला, तरी तो आमच्याबरोबरच राहिलेला. आम्ही खूप एवढा वेग कमी केला की त्याला आमच्याबरोबर राहणं शक्य नव्हतं, पण त्याच्याकडे तेल खूप होतं. मग तो जाऊन असा परत येऊन आमच्याजवळ थांबला आणि मग त्यांनी अजून जवळ आला. मग आम्ही बघितलं की त्याच्या विंग्सच्या खालती क्षेपणास्त्र होती, विमानवेधी क्षेपणास्त्र. मग तेव्हा म्हटलं आता मात्र गडबड आहे, आता इथे थांबण्यात अर्थ नाही आहे. मग त्याला आम्ही सांगितलं की बाबा आम्ही उजवीकडे वळून परत जातो आहे, आम्ही नॉर्मल एक टेहळणीसाठी आलेलो होतो, बाकी काही नाही, असं म्हणून आम्ही गुपचूप निघून आलो. जेवढे फोटोग्राफी छायाचित्रीकरण करता आलं तेवढं केलं आणि परत आलो. अशा खूप सगळ्या छान छान आठवणी आहेत, पण वेळेअभावी आपण. नौसेनेत NDA नंतर जेव्हा तुम्ही जॉईन झाला तेव्हा तुमचे म्हणजे नौसेनेतली सगळी पदं कुठली कुठली असतात आणि तुमचा प्रवास कसा झाला? नेव्हल एव्हिएशनकडे वळलात तेव्हा काय होते तुमचे हुद्दे, आणि जेव्हा रिटायर्ड झालात तेव्हा काय म्हणून रिटायर्ड झालात? आता हुद्द्यांचा आणि तुम्ही नेव्हल एव्हिएशन असलं किंवा सरफेस नेव्ही असलं किंवा तुम्ही पाणबुड्यांवर असलं सबमरीन्सवर, तर त्याचा हुद्द्यांशी काही फारसा संबंध नाही. हुद्दे हे सगळ्यांना सारखेच असतात. तर सगळ्यात जो आधीचा हुद्दा असतो, म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन ऑफिसर म्हणून कमिशन होतं, तुम्हाला राष्ट्रपतींचं प्रेसिडेंट्स कमिशन मिळतं, तेव्हा आता तो बदलला आहे. पूर्वी असायचं ॲक्टिंग सब लेफ्टनंट, आणि त्याच्यासारखे जे आर्मी आणि एअरफोर्समध्ये हुद्दे असायचे ते सेकंड लेफ्टनंट आर्मी आणि पायलट ऑफिसर एअरफोर्समध्ये. आता हा हुद्दाच काढून टाकला गेला आहे. आता ॲक्टिंगच्याऐवजी फक्त सब लेफ्टनंट म्हणून नेव्हीमध्ये आहे, आर्मीमध्ये लेफ्टनंट आहे आणि एअरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर आहे. हे सगळ्यात आधीचा हुद्दा असतो. मग त्यानंतर सब लेफ्टनंटपासून तुम्ही लेफ्टनंट म्हणून प्रमोट होता. आता पुढच्या म्हणजे कमांडर या रँकपर्यंत सगळे जे हुद्दे आहेत ते तुम्हाला काळा परत्वे मिळतात, की तुम्ही एवढी वर्ष तुमची सर्व्हिस झाली की तुम्हाला सब लेफ्टनंटवरून लेफ्टनंट बनवतात. त्यापुढे एवढी सर्व्हिस झाली की लेफ्टनंटवरून लेफ्टनंट कमांडर, आणि मग पुढे एवढी सर्व्हिस झाली की लेफ्टनंट कमांडरवरून कमांडर. तर पूर्वी तेही थोडंसं वेगळं होतं, पण आताचं हुद्द्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते असं आहे. आणि कमांडरच्या पुढे मग सिलेक्शन असतं तुमचं. मग तुम्ही कॅप्टन बनता, पुढे काही वर्षांनी तुम्ही कमोडोर बनता, मग परत सिलेक्शन असतं ज्याच्याने तुम्ही मग फ्लॅग रँक ज्याला म्हणतात, रिअर ॲडमिरल, व्हाईस ॲडमिरल आणि ॲडमिरल, हे असे नेव्हीमधले हुद्दे आहेत. आणि आर्मी एअरफोर्समध्ये पण त्यांच्यासारखे हुद्दे आहेत. आपल्या कारकिर्दीत आपल्याला अनेक प्रशिक्षणं घेण्याची संधी मिळाली आणि आपण देखील अनेक कोर्सेसना बरीच वर्ष प्रशिक्षक म्हणूनही काम केलं. तर ही एकूणच शिक्षणाची आवड होती म्हणून म्हणजे हे सगळं केलं का सैन्य दलातील सेवेचाच हा एक भाग आहे आणि ही सुवर्ण संधी तुम्हाला सैन्य दलातल्या सेवेमुळे मिळाली असं म्हणता येईल? ह्याचं उत्तर म्हणायचं तर विरोधाभासी आहे. मी जेव्हा NDAमध्ये भरती झालो तेव्हा असा एक निश्वास टाकलेला, चला आता ह्याच्यानंतर अभ्यास करायची गरज पडणार नाही, आणि ते अगदी साफ खोटं ठरलं. मी म्हटलं तसं की NDAमध्ये वर्गांमध्ये तर खरंच असे डोळ्याला काडे लावून बसायची गरज पडायची. संध्याकाळच्या जो कंपल्सरी स्टडी पिरियड असायचा त्याच्यात पण फारसा अभ्यास व्हायचा नाही. पण तिथे एक मात्र बिंबवलं गेलं की तुम्हाला जसं वाटत असेल की तुमचा अभ्यास संपला आहे, तर तसं नाही आहे. नेव्हीमध्ये तुमचे जे परीक्षांमध्ये वेगवेगळ्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये जे गुण तुम्हाला मिळतात त्याप्रमाणे तुमच्या कोर्समधला तुमचा हुद्दा ठरतो. तुम्ही कोर्समध्ये किती वर किंवा किती खाली आहात हे त्यावरनं ठरतं. त्यामुळे हळूहळू अभ्यास करायला लागलो, त्यानंतर अजून जास्त. मग पुढे जाऊन म्हणजे त्या ॲक्टिंग सब लेफ्टनंट कोर्सेसमध्ये जेव्हा वेगवेगळे ठिकाणी जायला लागलो, त्यातले काही कोर्सेस आवडायला लागले. म्हणजे जामनगरला एक वलसुरा म्हणून आमचं नेव्हीचा बेस आहे, तिकडे इलेक्ट्रिकल स्कूल होतं, ते मला आवडायचं. त्यात जे शिकवायचे ते. कोचिनला सफना स्कूल फॉर नेव्हल एव्हिएशन असं आहे, तिकडे जे एव्हिएशनबद्दल शिकवायला लागले ते खूप आवडायचं. त्यामुळे त्यात आवड निर्माण व्हायला लागली वेगवेगळ्या गोष्टी नवीन शिकण्याची. पुढे जेव्हा
नेव्हल वैमानिक म्हणून जायची संधी मिळाली. तो तर पूर्ण वेगळाच पैलू होता. तिकडे आम्हाला सांगितलंही गेलं असं की जर तुम्ही इकडे नीट शिकला नाहीत तर तुमचा जीव त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तिकडे मन लावून शिकणं झालं. पुढे जाऊन 2003मध्ये मला स्वतःला प्रशिक्षक बनण्याची संधी मिळाली आणि ते 6 महिने, तो 6 महिन्याचा कोर्स होता. ते 6 महिने मी जेवढा अभ्यास केला आहे तेवढा आयुष्यात कुठलेही 6 महिने मी तेवढा एकत्रित करून अभ्यास केलेला नाही आहे. तेव्हा जे अभ्यासाचे विषय होते ते शिकायलाच लागायचे. परत जे एव्हिएशनचं ट्रेनिंग म्हणजे जे फ्लाईंगचं ट्रेनिंग आहे ते आपण दुसऱ्याला कसं द्यायचं हे शिकण्याची पण तेव्हा गरज पडलेली. तर तो एक खूप इंटेन्स असा कोर्स आहे ज्याच्यात ते 6 महिने तुम्हाला मन लावून अभ्यास करायलाच लागतो. आणि मग एकदा प्रशिक्षक झाल्यानंतर जेव्हा दुसऱ्यांना मी शिकवायचो जे मी शिकलो आहे तेव्हा असं जाणवलं की आपण दुसऱ्यांना शिकवताना आपण स्वतःच खूप शिकतो. आणि मग त्यानंतर अजून आवड व्हायला लागली निर्माण. परत पुढे जाऊन मला नेव्हीतर्फे सिॲटलला बोईंगबरोबर 737 या विमानाचं प्रशिक्षण घ्यायची संधी मिळाली. तो अजून एक प्रशिक्षणाचा भाग अत्यंत वेगळा होता. जे आपल्या इकडचं असतं ते क्लासरूम ट्रेनिंग जे नॉर्मल नेहमीचं असतं तसं तिकडे तसा प्रकारच नव्हता. तिकडे तुमच्यासमोर कम्प्युटर ठेवला आहे, त्याच्यावर कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंगचे पॅकेजेस आहेत ते तुम्ही वाचा आणि एक प्रशिक्षक बसलेला असतो, तुम्हाला काही प्रश्न पडले तर त्याला विचारा, असा भाग असतो तिकडे. तर ते वेगळ्याच पद्धतीचं प्रशिक्षण होतं. असं करत आयुष्यात खूप मला शिकायला मिळालं आणि माझं आता एक ठाम असं मत आहे की आयुष्यभर आपण शिकत राहिलं पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला वाटेल की आता मला सगळं येतं आहे तेव्हा आत्मनिरीक्षणाची गरज आहे. बरोबर आहे. तुम्ही आता सैन्य दलात 21 वर्ष साधारण सेवा बजावून नंतर कमांडर म्हणून निवृत्त झालात. आता सध्या निवृत्तीनंतर तुम्ही काय करत आहात? मी सेवानिवृत्ती घेतली याचं मुख्य कारण हेच होतं की मला वैमानिक म्हणून काम करत राहायचं होतं. आणि मग नौदलामधनं मी जेव्हा स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यानंतर मी लगेच स्पाइसजेट या कंपनीमध्ये वैमानिक म्हणजे कॅप्टन म्हणून रुजू झालो. आता बरोबर 4 वर्ष होतील या ऑगस्टमध्ये या कंपनीमध्ये. सैन्य दलातलं तुमचं आयुष्य आणि आता इथे कमर्शियल पायलट म्हणून तुम्ही जे जीवन जगता आहात त्यात मुख्य फरक तुम्हाला कुठला जाणवतो? या दोन जी कामं आहेत म्हणजे सैन्य दलातली सेवा आणि आता ज्या कंपनीमध्ये आहे ते काम, यात मुख्य फरक म्हणजे ती सेवा होती आणि ही नोकरी आहे. अगदी खरं आहे. त्यामुळे हा मूलभूत फरक असल्यामुळे त्यांची दोघांची तुलना अशी होऊ शकत नाही. पण हो की जी जीवन पद्धती आहे त्याच्यात बराच फेरफार होतो. मुख्य म्हणजे जेव्हा नौदलात होतो तेव्हा कालांतराने बदल्या होत असायच्या. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊन स्थायिक व्हायला लागायचं. तेव्हा माझं कुटुंबही माझ्याबरोबर इकडून तिकडे जायचं. दुसरं असं की मला सैन्य दलातल्या नोकरीचा नौसेना दलातल्या नोकरीचा मला फायदा असा म्हणता येईल की तिकडे जो सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला आणि जे तत्परतेने सगळी दिलेली कामं करायची जी सवय पडली त्याचा मात्र मला ह्या आयुष्यातही तेवढाच फायदा झाला. आणि इथे नाही म्हटलं तरी तिकडे आपल्या बाकीच्या सगळ्या नेव्हीमध्ये असताना बाकी सगळ्या ज्या लोकांशी म्हणजे इंटरॅक्शन व्हायची, सेलर्सची किंवा बाकी ऑफिसर्सची जे तुमचे कुलिग्ज होते, सहकारी होते, तेवढी इकडे नसली तरीही आपण जे आसपास असतात त्यांच्याशी त्याच पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. त्यांचे प्रॉब्लेम्स काय, त्यांच्या अडचणी काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हे बाकी सगळे करत असतील की नाही माहीत नाही, पण म्हणजे नौदलातल्या त्या अनुभवानंतर मला ह्याचा मात्र नक्की फायदा झाला की माझा वागण्याचा आणि लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. विक्रांतजी, हे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही इतके छान अनुभव सांगितलेत. आता हा शेवटचा प्रश्न की पार्ले टिळकच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना तुम्ही काय सांगू इच्छिता?
शिक्षकांना काहीही सांगण्या एवढा मी अजून मोठा झालेलो नाही आहे. विद्यार्थ्यांना मात्र मी नक्कीच 2-3 गोष्टी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जी काही गोष्ट कराल, जे कुठलंही क्षेत्र निवडाल, त्यामध्ये देशासाठी काही करता येतं आहे का ह्याचा नक्की विचार करा. प्रत्येकजण सैन्यामध्ये भरती होऊ शकतोच असं नाही, पण तुम्ही जे कुठलंही क्षेत्र निवडाल त्यात मन लावून काम करा आणि सचोटीने काम करा. देशाला त्याचा फायदा नक्कीच होईल. दुसरं असं की आपली मातृभाषा आणि देशभाषा या दोन्ही कधी विसरू नका आणि त्यांच्यावर जेवढं होईल तेवढं प्रभुत्व आणण्याचा प्रयत्न करा. तिसरी भाषा जी कर्मभाषा आहे किंवा वर्किंग लँग्वेज आहे ती तुम्हाला आपोआपच येईल. त्याला तुम्हाला फारसा विकल्प नाही आहे, ती तुम्हाला शिकावीच लागेल. आणि शेवटचं असं सांगू इच्छितो की तुमच्या शरीराची काळजी घ्या, नियमित व्यायाम करा. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी जे म्हणतात ते अत्यंत खरं आहे. ही एकच गोष्ट देवाने आपल्याला अशी दिलेली आहे जी आपल्या जन्मापासून अगदी शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहणार आहे. त्यामुळे त्याची काळजी घ्या. पुढे पालकांना मी एवढंच आवाहन करू इच्छितो की तुमचं पाल्य अभ्यासासाठी नक्कीच मागे लागा, मी नाही म्हणणार नाही, पण अभ्यासेतर गोष्टींमध्ये क्षेत्रांमध्ये जर तुमचं पाल्य काही करू इच्छित असेल तर त्याला त्या दृष्टीने प्रोत्साहन द्या. धन्यवाद. विक्रांतजी, आपलं भाषेविषयीचं प्रेम आणि भाषेवरील प्रभुत्व हे दोन्हीही खरंच वाखाणण्याजोगं आहे. इतकी वर्ष नौदलात राहूनही आणि आता कमर्शियल पायलट म्हणून काम करत असतानाही आपण इतकी शुद्ध मराठी बोलता, हे खरोखर सर्वांनीच अनुकरण करावं असंच आहे. आपण आपल्या अत्यंत व्यग्र अशा दिनक्रमात वेळ काढून इथे आलात, आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांशी पालकांशी संवाद साधलात, याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. आणि तुम्ही मला इथे बोलवून आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.